नमस्कार मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि एका रात्रीत असं अचानक घडलं तरी नेमकं कसं काय. तर मी आलतो विहिरीवरती बरं का. आणि विहिरीवरती आल्यानंतर काल पाणी नव्हतं विहिरीत आणि आज अचानक आलो कुठून आणि विहीर मस्त अर्ध्या आलेल्या आहे बरं का, वट्टेच्या लेवलला आलेले आहे. तर मी तुम्हाला त्या विहिरीपाशी लगेच थोडं जवळ जाण्याचा प्रयत्न करतो राव. तर तुम्ही तर मागच्या वेळेस व्हिडिओ बघितलाच असेल विहिरीवरचा बरं का. तर विहीर पूर्ण आटलेली होती आणि अचानकच रातोरात असं नेमकं घडलं तरी काय, लगेच विहिरीला पाणी आलं बरं का. तर मी विहिरीत खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. विहिरीला पायऱ्या पण नाही त्या, पण तसंच थोडं थोडं खाली जाण्याचा प्रयत्न करतोय बरं का मी. तर बघा विहिरीत पाणी आलेलं आहे बरं का. मला पण प्रश्न पडलाय राव, अचानकच असं कसं काय बरं का. इतके दिवस पाणी 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 म्हणून ह्याचाच विचार करतो बरं का फक्त. तर पाणी विहिरीला नव्हतं राव. एकच मिनिट, मी थोडं खाली जातो. तर मी डायरेक्ट विहिरीच्या जवळच आलोय बरं का. आणि विहिरीत इकडं साईडला थोडं थोडं गवत पण उगवलेलं आहे. हे बघा मी आता विहिरीच्या खूप जवळ आलोय आणि हीच आहे बरं का आपली ती विहीर. कसं काळं झंबुळ पाणी आलंय आणि पूर्ण विहीर अर्ध्या आलेली आहे. तर सांगायचा हेतू म्हणलं तर बरं का, करता करविता तो पांडुरंगच आहे. आपल्या माणसाच्या हातात काहीच नाही. आपण फक्त रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली पांडुरंग एवढंच देवाचं नामस्मरण करू शकतो बरं का. ती करता करविता पांडुरंग आहे. आपल्याला सुखी ठेवायचं का दुःखी ठेवायचं हे देवाच्याच हातात आहे बरं का. तर आपण फक्त देवाचं नामस्मरण करण्याचे वारकरी आहोत बरं का. आपलं ह्या समाजामध्ये किंवा आपलं ह्या धर्तीवरती काहीच अस्तित्व नाही. करता करविता ती देवच आहे. तर अशा प्रकारे विहिरी गच्च भरलेली आहे राव, अर्ध्याच्या वरी आलेले आहे. आता अजून राहतात बरं का, पूर्ण विहीर थोडं थोडं वरी येईल. 2-3 दिवसात विहीर गच्च भरून जाईल राव बरं का. आणि इतके दिवस पाणी 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 म्हणून लय आपदा होत होती राव. पण आता देवानं चांगलंच केलेलं आहे, विहिरीत पाणी आणून दिलेलं आहे. तर आता आपण हक्काची उत्पन्न घेऊ शकतो. मका कांदा त्याला पाणी देऊन तर मस्त मस्त राव, आनंद वाटतंय बरं का. आणि थोडा तर विचार केला तर पावसाने किचकिचकिच झाली होती आणि जी पेरलेली पिकं होती ना त्याला थोडा पाऊस हानिकारक होता. कारण ती पिकं पिवळी पडून गेली, काही पिकं उगवत होती तर ती तिथं जागेवरती स्टॉप झाली. सांगायचा हेतू, आपल्या हातात काहीच नाही. देवाचं नामस्मरण करणं फक्त आपल्या हातात आहे बरं का. करता करविता तो विठ्ठलच आहे. दुःखी पण ठेवतो आणि सुखी पण ठेवतो. मी बार तेच सांगत आलोय बरं का. आणि मस्त बघा राव इकडं कसलं काळं पाणी, एकदम पूर्ण विहीर भरूनच गेलेली आहे. एका रात्रीतच राव असं अचानक घडलं तरी नेमकं कसं काय बरं का. वरी तळी वगैरे भरलेली आहे, ती वड्याला पाणी चाललेलं आहे मस्त. आणि आता विहीर भरलेली आहे राव, एकदम मस्त मस्त. आता हक्काचे आपल्याला उत्पन्न घेता येणार आहे ती. तर मी जातो बरं का विहिरीच्या वरी. खाली गवत पण लय आलेलं आहे. विचू काटा विहिरीवरती हमखास सापा असतात बरं का, कुठल्या पण विहिरीवरती जावा. त्याच्यामुळं मला थोडं इथनं सावधगिरीनं व्यवस्थित जावं लागणार आहे. तरी टेन्शन घ्यायची काय विषय नाही बरं का. कारण करता करविता ती विठ्ठलच आहे, अजून पण त्याच्याच हातात आहे. आपल्याला कसं घडवायचं, काय करायचं, कुठं न्यायचं काय नाही त्याच्याच हातात आहे. त्याच्यामुळं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. पण हो का इथनं लय अवघड आहे वरी चढायचं. वेज वगैरे समजा असं वेलीला ते धरून वरी जावं लागते आपल्याला. तर लगेच मी वरी जातो. अरे बापरे, दगड पण आडवची या लागला इथं वाटतच. तर असं गवताला धरून वेलीला धरून मी वरी चढतो विहिरीच्या. मस्त राव, आता झालेला विहिरीला पाणी आलेलं आहे बरं का. आपण आलो आता विहिरीच्या वरती, इकडं वरी आलो एकदम. आणि हे सोयाबीन पेरलेलं आहे बघा की कसलं मस्त उगवलंय. आणि पावसाने त्याला चांगलंच केलंय बरं का. जी पिकं लहान होती, जी उगवत होती ना, त्याच्यावरती फक्त परिणाम पडलेला आहे. आणि ही बाकी मस्त पीक इकडं आलेला राव, एकदम जोमात फुललेला आहे मस्त. आता ह्याचा ग्रोथ पण वाढणार आहे. सकाळ सकाळी जनावरच्या धारा काढलो, कॅन्ड हिथं वरीच थुलतो, हिरीच्या कडाला थुलो, खाली गेलो, एक मस्तपैकी व्हिडिओ बनविला. तर चला मित्रांनो राव, अशीच आपली शेतकऱ्याची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.